उद्या जाईन म्हटलं ताई मी गावाले. झाला आता 2 दिवस झाले ना. उद्या चालले जाईन म्हटलं. आता किती दिवस राहू, गमतही नाही बिचारे. राहिनो आता राहिनो 2-4 दिवस आली तर. हा तशी काही येतं, तशी तर ये नाही होत नाही. बहिणीच्या घरी बहीण जात नाही. इले म्हणत असतो जाय तर हे काही जात नाही बाई. अन तुले राय म्हणतो तू राहिले पाहत नाही. राय ना आता 4-8 दिवस. हा मोठ्या बहिणीच्या घरी राहिनं काय माईच्या घरी राहिनं काय सारखंच असते. राय अजून 2-4-8 दिवस. हाव नाही म्हणून राहिली मी इले. राहिलं म्हणतो आता. तशी तर येतही नाही. किती दिवस झाले आली नाही आपल्या घरी हे. आणि आता राय म्हणतो तर राहिले पाहत नाही. त्या ओटीच्या बाईनं आली तरी ही आपल्या घरी, नाही तर आली नसती म्हटलं. बरं मी काय म्हणतो सपना, तिले साडी घेऊन द्यायचो एखादी. आज घेऊन जाय दुकानात. तिच्या मनाला तिला जशी पाहिजे तशी एक साडी घेऊन दे. हा कारण आता गेली तर आता कायची आले पाहिजे, ते लवकर येत नाही ते. तिले बोलावा ते आले पाहत नाही. पहिले तरी बरं होतं बाई, लग्न व्हायच्या पहिले राही साजरी महिना. आता तर राहिलेच पाहत नाही. गमत नाही का हो मोहिनी तुले? हा माझ्या बोराशिवाय गमत नाही वाटते बाबा तुले. हा मला पिऊच्या पप्पा नाही म्हटलं तिले घेऊन जाजो म्हणे आज म्हणे. अन साडी घेऊन देजो म्हणे तिच्या मनानं. कशी घेते काय घेते तर आपल्या हातानं कसं घ्यावं म्हणे तिले. आता ते ओटीवर तिले देऊन दिली एक जवळची. तिच्यासाठीच घेतली होती मागच्या दिवशी. ते दिवाळीला येतो म्हणे कधी ते, तेव्हा घेऊन ठेवली होती. तर ती साडी तिला आता देऊन दिली. पण आता म्हटलं आता आली आहे पाहुणपणा तर घेऊन देतो एखादी साडी. चालली जातो ना मग आज. तो कायले आता कायले पाहिजे साडी गिडी? आता तर घेतली दिली त्या मला साडी. आता किती तरी पाहिजे साडी गिडी, नको देऊ आता घेऊन. बस आली 2 दिवस राहिली. एवढं चांगलं वाटलं मला त्या घरी येऊन ताई. एवढं मस्त मन रमते हो का तुला काय सांगू आता. हा कारण का तुझ्या घरात किरकिर नाही, कुरकुर नाही, काही नाही. हा सासू चांगली, भाऊजी चांगले, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. म्हणून ना म्हणलं मस्त गमते बिचारे. नाही हो आता ते साडी झाली तर ती ओटीची झाली. आता तुला पाहुणपणा आली तर साडी देतो एखादी घेऊन. त्या भाऊजीनं सांगितलंय म्हणे साडी घेऊन देजो म्हणे तिले. तशी नको पाठवजो म्हणे. आज चालल्या जा म्हणे. हे उठपाय करते म्हणे, मग राहायला पाहत नाही म्हणे. साडी घेऊन येजो म्हणे, मग राहू राहिली म्हणे किती काही दिवस. नाही मला पाहिजेच नाही साडी. मी येतही नाही आणि मी साडी घेतही नाही. मला पाहिजे नाही हो बाई साडी. तूच ठेवून घेते साडी. मला पाहिजे नाही. मी साडीसाठी काही आली नाही. माझ्या कामासाठी आली. ते मला भेटलं, ते मला काम झालं, तेच मला लय चांगलं झालं बरं ताई. असं करजो. मी दिवाळी येईन कणी तेव्हा घेऊन द्यायचो मला. आता नको घेऊन देऊ. आता राहू दे. काही गरज नाही की साडीची. लागन तेवढ्या साड्या आहे माझ्याजवळ. आणि दिल्ली नसती तर म्हटलंही असतं का देऊन दे. पण आत्ताच त्या मला साडी दिली आणि तेच काम करू काय? नुसतं काय साड्यात जमा करू? हा म्हणले पाहिजे साड्या गिड्या. राहू दे तुझी साडी. बरं बाबा आता नाही म्हणतो तू तर मग आता काय म्हणू तुले. ठीक आहे. बरं पाहुणचार काय करू आता तुला सांग. तुझ्या मनानं पाहुणचार करतो. कसं आहे आता तुझ्या मन काय खाले करते त्याच्यावर आहे. नाही तर मी तर माझ्या मनानं करतोच काय करायचं आहे काय नाही तर. पण तुला काय खायचं आहे हे तू मला सांग बाई. हो बापा सांग. फक्त अंडे मटण सोडून सांगजो बापा. हे चालत नाही बापा आपल्या घरी. हो नाही तर मग म्हणशील बाबा का तेच पाहिजे म्हणून. आई मी खातच नाही. मी अंडे मटण काहीच नाही खात. आमच्या घरीच कोणी खात नाही. आणि हे मच्छी खाते, राजेशजी खाते, त्याचे भाऊ खाते, पण बाहेरच खाते. घरी नाही खात मग कोणी. तुम्ही जावा गिवा नाही खात काही कोणी? हो जावा तर खातच असन. नाही जावाई नाही खात, आम्ही दोघी नाही खात. ते खाते बाबा एक लहान. ते थोडीशी अलगच आहे तर ते खाते. ते मटणही खाते आणि ते काय म्हणते ते एवढे लहान लहान कपडेही घालते. ते काही आपल्यासारखी हाय नाही आहे. ते अलगच आहे थोडीशी. आणि ते खाते बाबा. तर ते आता घरातही नाही आहे. ते थोडंसं झालं होतं घरात तर बाबानं त्याइले मामाजीनं घराच्या बाहेर काढलं त्याइले. जा म्हणे तुमचं तुम्ही पहा म्हणे अल्ला आणि काढून दिलं त्याइले. असं काय? हां चांगलं आहे बापा नाही खात तर. आता कसं आहे आपापली इच्छा असते बापा. ज्याला चालते त्याला काही कोणी म्हणत नाही. ज्याला नाही चालत तो त्याचा काही विषयच नसते. आणि ह्या गेला का याचा हिचा बाप गेला का आता वावरात? आई नाही ते वावरात नाही गेले. ते काय खाताना लागते म्हणे तर तिकडे गेले वाटतं बा मार्केटात खातगीतानासाठी. तिकडे गेले काय कायचं सरी खात आणतो बाई बापा. तर त्याच्यासाठी गेले ते. असं खाताना गेला नाही. बरं येतो मग मी सपना बाहेरून. जराशे 2-4 फुलं आणतो बाई बाहेरून. देवधुन व्हायचं आहे ना ते करून घेतो ना मग मी. देवपूजा करून घेतो ना. आई केली मी आता देवपूजा मग आणीच करून घेतली. फुलंही होते. काल आणले होते की नाही येईन वावरातून. तेच फुलं होते मग करून घेतली. देवपूजा सगळं करून घेतलं. आज जेवायला जा लागते ना हनुमान जयंतीचं जेवण नाही काय बाजूच्या काकूच्या घरी. तर जा लागते ना आपल्याला तिथं. चालशील नाही का मग जेवाले? हो मोहिनी चालतं का जेवाले? मस्त जेवण राहते हनुमान जयंतीचं इथं शेजारच्या काकूच्या घरी. आणि चांगलंही वाटते. चल ना येऊ जाऊन जरासं. चालशील तर पाय. काय होतं चांगलंही वाटत नाही बिचारे. पण आता देवाचं होय तर मग ठीक आहे येऊन जातो. चाल ना मग. आता जा लागते का टाईम आहे अजून? टाईम आहे अजून घंटाभर. आता लोक होईन चालू मग आम्ही जवळ 5चे थोडंसं उशिरापाशिरात जातो. मस्त राहते. दरवर्षीच जातो बाई आम्ही. चालतो मग. हा हो येतो. आई
आई हे कपडे मी धुवायला टाकले हो कालपासून. माझे कपडे कोण धुतलेच नाही. हा त्यात धुवा लागत होते जराशे कपडे. आता मी काय घालून जाऊ ऑफिसले? पाय बरं, 15 दिवस झाले हे कपडे धुवायचे आहे. मोहिनीने एक कपडा नाही धुतला माया. हा अन कालपासून मग तिथं टाकून ठेवले, तर तिथेही कोण धुतले नाही. निदान मशीन मध्ये तर लावून द्यायला पाहिजे होतं आई माझे कपडे. आता काय घालून जाऊ मी ऑफिसला सांग बरं. आता पाय बा राजेश, आता त्या कोणाला म्हटलं कोणाच्या भरोशावर टाकले? वैशालीच्या. हा वैशालीच्या भरोशावर टाकले. आता तू बायको असती तर त्या तिला अधिकारानं म्हटलं असतं का मोहिनी माझे कपडे धुई. आता वहिनीला म्हणू शकता काय तू? मग त्या बायकोनच नाही धुतले 15 दिवसापासून. त्या तिला खडसावानी लागत होती जराशी का माझे कपडे नाही धुतले काही नाही म्हणून. हा तू त्या देऊन दिली ढील तिले, आणि आता काय वहिनीवर टाकतं काय तू राव? हे ऐकणार आहे का तुझ्या? पण आई मला सांग तू, ठीक आहे मोहिनीनं आता 15 दिवसापासून म्हटलं तिनं खोलीच्या बाहेरच नाही काढले कपडे. मग मी स्वतः काल म्हटलं तिथं नेऊन टाकले ना वॉशिंग मशीन जवळ. आणि माझे कपडे होय वहिनी तर वैयक्तेच. वहिनीनं माझे कपडे धुवा नव्हते लागत काय? तूच सांग आता चुकलं नाही का हे वहिनीचं? हा आता मागल्या दिवशी वहिनी नव्हती तर दादाचे पुरे कपडे, दादाचे सगळे कामं मोहिनीनं केले म्हटलं. मग वहिनीचंही तर कर्तव्य होतं ना माझे कपडे धुणं. एवढे एवढे नाही तर 2-3 धुती. आता मला कामात तर आले असते ना घालून जायसाठी. मग म्हटलं कोणी त्या तिला सांगा लागत होतं तोंडाने जरासं का वहिनी माझे 2-4 कपडे धुजा बा. हा आणि एवढे कायले टाकले? जेवढाचा एवढा गठ्ठा टाकून दिला तेवढे धुवून काय ते 2-4 टाका लागत होते. आई सांगाच कायले लागते, पण दिसून राहिलं ना डोळ्यानं. दिसल्याच्या नंतरही कोणी सांगत असते काय एवढं? एवढं बारीक सारीक सांगायला लागते काय? बाईले तर कामं तसेच दिसून जाते. साऱ्या बाया काय सारख्याच असते काय? कामं दिसून जाते त्याइले. हा असं नसते. सांगा लागते काही काही बाईला तोंडानं जोपर्यंत सांगशील नाही ना तोपर्यंत काम करत नाही. आणि काही काही तर अशा आहे तोंडानं सांगूनही करत नाही. जाय तिकडे म्हणते पाच बस तू. आपली स्वतःचीच बायकोने ऐकन आपल्याला तर लोकांच्या बायका ऐकन काय रे? सांग तूच आता. त्यात तुझ्या बायकोला एवढं चढून ठेवलाय का बस पहिलेपासून लग्न झालं तेव्हापासून हा निरीती तुला बैलासारखी फिरवते. आणि मग म्हटलं तुला बैल तर मग तुला राग येते. बायकोचा बैल म्हणते मग कोणी तर मग राग येते ना तुले. आई पण मी काय ना बायकोचा बैल झालो सांग बरं. हा बायकोनं मला पागल करून ठेवून दिलं. हा तूच म्हणे लग्न कर लग्न कर. तुला म्हटलं मी 2-4 वर्ष लग्न करत नाही. काऊन करून दिलं त्या? आणि करून दिलं तर करून दिलं. माझ्या गळ्यात अशी मॅट बायको बांधून दिली. चांगली नाही बांधली जराशी. आता काय सांगायच्या गरीबा घरची आणली होती. म्या म्हटलं आता साजरी निघन म्हटलं ते घेऊन चालन म्हटलं. पण कायची घेऊन चालन? मलाच तर परेशान केलं तिनं. मला कोणतं ऐकून राहिली नाही तर ते तुझ्याने ऐकत तर सांग. चल ठीक आहे, नवऱ्याचं नाही ऐकत तर नाही ऐकत. सासूचं तर ऐकते खांदी सून. अरे ते तर ना सासूचं ऐकत ना कोणाचं ऐकत. ते तिच्याच मनानं करते. तिला जे करायचं असन जे पटते तिला तेच करते ते. तुला पहिलेच म्हटलं होतं मी का मला ह्या पोरीसोबत लग्न करायचं नाही आहे. त्या दिल्लीला गळ्यात बांधून माया. बरं दिल्ली तर दिल्ली. मग मी पहिले पहिले चांगलं वागून राहिलो होतो तेव्हा तिकूनही तुमच्या डोळ्यात खुपलं. बायकोचा बैल झाला, असं झालं तसं झालं. तुम्ही चालवलं. मग आता इकून तिकून तिच्या दूर राहायला लागलो तर ते मला पागल करून राहिली. हा ते मला मागं लागून गेली. तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे. आता सांग आई मी काय करू आता? मला तर असं वाटतं एखाद्या दिवशी त्याच्या हिरीला पाणी नाही कमी त्याच्यातच जाऊन जीव देऊन द्याव काय. पण साला मरणार आहे नाही तिथं. पाणीच नाही राहीन तर काय मरण माणूस. तू घे हे माझे कपडे आता आणि धुवून दे मला. टाक हे मशीनीत टाक माझे कपडे धुवून दे तू आता. मी माझ्याकडून होते का बापा हे कपडे धुणं एवढे मोठे? हा तुमचे कपडे कसे राहते? एवढाले जाडेचे जाडे पॅन्ट आणि शर्ट माझ्याकडून धुणं होते काय ते? माझ्याकडून नाही होत. मी धुवतच नाही कपडे मपडे. तुला माहिती आहे आता मॅम तुमचे लग्न झाले तेव्हापासून मी कोणते काम करणं सोडूनच दिले. आणि आता होते माझ्याकडून कपडे धुणं ते एवढ्या जाडेचे जाडे तडवचे तडवं पॅन्ट तुमचे. माझ्याकडून नाही निघत बापा ते. ते त्याच धुते बरोबर. त्यालाच समजते धुवाचे. म्हणजे वैशालीले धुवून देईन तर दिन 1-2 कपडा. अशी करता आई तू? असा भेदभाव करतो म्हणून ते मोहिनी तुला बोलते हो. तू सांग मले, आता म्हटलं छाया आली होती तर छायाचे त्या केवढे मोठे कपडे धुतले. हा सारे कपडे धुतले म्हटलं. अन माझ्या या कपडा धुंदे म्हणतो तर धुंद्याला नाही तयार होऊन राहिली. कशी आहे बाई तू? ते मग पोरीसाठीच करायला करते काय सगळं? आणि पोरीसाठी काहीच नाही करत काय? अरे बापा असे आहे तुम्ही. एकुलती एक बहीण आहे म्हणाले तुमची, पण स्वतःच्या बहिणीच्याच विषयी तुमच्या पोटात खूपते रे. तुम्ही तर म्हणाले पाहिजे आई करत जाय तिचं. पण नाही, तुम्ही तर स्वतः करतच नाही. आम्हाला करू देत नाही. हा जसं काही तिनं काही तुमचं काही घोडेच मारले. असे वागता तिच्यासोबत का? बस रे बस. आणि जा ना आता तिला घेऊन ये ना मोहिनीले. तिच्या बहिणीच्या घरी गेली ना ते घेऊन ये तिले आणि धुवायला लाव तिले कपडे. मला नको सांगू बापा. बायको कायसाठी आहे रे तुले? लग्न कायसाठी करून दिलं तुमचं? कपडे नाही धुवत तुमच्या बायका तर मग काय फक्त काय तुमच्या भरोशावर काय शौकच करायसाठी आणलं का ते इथं? आई आता तुला काय सांगू, बायकोले काम करायचं म्हणता येत नाही म्हटलं. कायद्यानं ते गुन्हाच झालाय. तुमच्याकडून होत असेल तर करा, नाही होत असेल तर राहू द्या. असं काम झालंय. आता मी घालून जाऊ तर काय जाऊ? हे अंगात हेच कपडे घालून जात जाऊ काय रोजच्या रोज? मला आता दुसरे घालून जायचे आहे ना. थांब मी वैशालीला आवाज देतो बाबा. तिनं धुवून दिले तर दिले. वैशाली 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 वा काय म्हणता आता बाई? इकडे आहे मी. अबो वैशाली याचे 2-4 ड्रेस धुवून दे ना हे. हा यानं गठ्ठाचा गठ्ठा टाकला म्हणते तिथं तर जराशे याचे कपडे धुतलेही नाही ते. आता बाई मी आता बाकीचे घरातले कामं करू का हे एवढे मोठे कपडे धुवू? तुम्हाला तर माहित आहे ना मी 2-4 दिवसाचे कपडे लावून ठेवले तसेच. मोहिनी येईपर्यंत मी एकही कपडा धुवत नाही आता. आणि मग मी यायचेच कपडे कसे धुवू? हा एवढ्याले जाळेचे जाळे कपडे माझ्याकडून उचलते काय सांगा बरं तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना तुमचं पोरगा आलं म्हणजे माझी अशी कंडिशन पाहून ते त्याचे कपडे तिकडे धुवायला नेऊन टाकते म्हटलं लॉन्ड्रीत. आणि मी आता बापूजीचे कपडे धुऊ काय? हा तुमचं पोरगं काय म्हणून मला कमी जास्त झालं म्हणजे मलाच बोलन ना तुम्ही. मलाच दोष द्या नजून. मग त्याच्यापेक्षा मोहिनीला येऊ द्या
तिनं धुतले तर ठीक, नाही तर मग तुम्ही धुवायला नेऊन टाका तुमचे कपडे. माझ्याकडून तर होत नाही बाबा एवढे भारी कपडे धुणं. पण वहिनी आता मला ऑफिसला जायला लागते ना, तोपर्यंत काय घालू मी? हा, मला काहीच कपडे नाही म्हटलं घालायले. मला समजून नाही राहिलं तर कसा जाऊन कसा नाही. मीटिंग आहे म्हटलं आज, बॉस सोबत मीटिंग आहे आज. बापूजी आता मी काय करू सांगा. तुम्ही असं करा ना, एक ड्रेस घेऊन घ्या ना आता विकत. एक ड्रेस घेऊन घ्या आणि घालून घ्या नवीनवाला. आता काय करू बा, मी माझ्याकडून नाही होत एवढे भारी कपडे धुणं. मी मस्त कपडे धुवून नाही राहिली. हे बा तेच ते साडी घालत जातो. हा 2 साड्या आहे अशा माझ्या सारख्या सारख्या, त्याच घालतो अलटून पलटून, पाण्यातून काढतो टाकून देतो. कारण होतच नाही माझ्यानं धुणं. तुमच्या आईला धुवायला लावा नाही तर. हो वा, मला धुवायला लावा आता. माझ्यानं होते, कंबर तोडून घेतो मी एवढ्याले कपडे धुवून. आता होते माझ्यानं एवढ्याले कपडे धुणं. इथे तर माई साडी एक मायकून धुणं होत नाही. हेच तर तुम्ही धुता आणि मी काही धुवा त्याचे कपडे मायकून होते काय धुणं? असं कर रे बाबू राजेश, तूच धुवून घेतोय 2-3 ड्रेस. आई आता एवढी बेकार कंडिशन आली काय हो मायावर? आता मला माझे कपडे स्वतः धुवा लागून राहिले. बायको हाय, भावजय आहे, माय आहे, 3-3 बाया असून सुद्धा मला कपडे धुवा लागून राहिले म्हटलं. काय होते धुतले तर लय लोक धुते. ते आता लॉन्ड्रीत धुते, ते माणसात धुते तिथं कपडे. बाया थोडे आहे की तिथं कपडे धुवाले. मग त्याच्यापेक्षा घरीच धुतले आपले तर काय होते, पैसे द्यायला लागत नाही दुसऱ्याले. एवढे कायले धुत बसतं 2-3 घेणं धुवून. ऑफिसला जाऊ नये मग, आज घरीच राहू आहे ना. ऑफिसला जाऊ नये आणि कपडे धुवत घरी बसू. आज आता असं करतो आई, आता मी एक लॉन्ड्री उघडतो, नोकरी सोडून देतो आणि बस लोकांचे कपडे धुणं चालू करतो माझ्या कपडे बरोबर. आता घ्या ना, बायको सोबत चांगलं नाही वागायचा नतीजा असा असते. हा, बायको चांगली वागते तर तुम्ही हेकड वागताय. मग बायको नाही आहे तर मी काय करत बसू यायचं काम? मी नाही करत. सांगून देईन तिला मोहिनीले, मॅने केलं हो बाई म्हणा. त्याला आली पाहिजे बायकोची आठवण. कसं राहते बायको असली म्हणजे, कसं सुख भेटते म्हणून माणसाले समजलं नाही पाहिजे जरासं. काय झालं, काऊन काय बोलली तू आता? नाही काही नाही बोलली आता बाई. आता मोहिनी येतच म्हटलं 1-2 दिवसानं, राहू द्यायला पाहिजे होते तोपर्यंत. एखादा ड्रेस घेऊन घ्यायला पाहिजे होता नवीन. तो म्हणते आता त्याचे कपडे धुतले नाही म्हणते. त्या काऊन नाही धुतले? 2-3 ड्रेस टाका लागत होते. मशीनीत काऊन नाही घालून नेले? मशीनीत घालून देते आणि फिरून फिरून ते धुतले जात होते, टाकून देते सकाळी. हा, एवढं भार मंदिर होत होतं काय तुला? आता मी काय लिहू? दुसऱ्याच्या नवऱ्याचे कपडे मला काय धुवायची गरज चालली? धुवून द्यायची बायको आल्यावर, नाही तर घालतीन तसेच ते. एवढ्या दिवसाचे थोडे ड्रेस घालून राहिला तेव्हा त्याला कपडे धुवायची नाही आली आणि आता चालली काय? मा एवढा हेवा नका करत जाऊ. देर होय तुझ्या शेवटी. हा, देराचं तर करायला लागते बिचारे. सारख्या रस्त्यावर राहिलं ना आता बाई तर कोणी कोणाचं करत असते. पण रस्ता जर भटकला ना माणूस तर मग कोणाची इच्छा नाही कोणासाठी काय करायचं. काऊन त्याला काय झालं आता? तो काय ना रस्ता भटकला, काय केलं त्यानं? आता कोणता गुन्हा केला? हा, साजरा आहे बोरग विचार. सारखं ड्युटीवर जाते, तिकून येते. हा, बायको त्याला चैन नाही घेऊ देऊन राहिली, हा श्वास नाही घेऊ देऊन राहिली म्हटलं त्याला. तसंच असते आता बाई, आपलं ठेवा लागते झाकून ना, दुसऱ्याचं पाहा लागते वाकून. असं काम आहे म्हटलं. कारण आता कसं असते, जो बोलत नाही त्याचं दिसून पडते, दिसून नाही पडत ना जो बोलते त्याचं दिसते. हा, ते मोहिनी सगळ्या गोष्टींना चांगली आहे आता बाई, तुम्हाला वाटत असन. ते फक्त काय म्हणते तोंडाले आहे जराशी बोलते, पण बाकी गोष्टीले चांगली आहे म्हटलं. हा, हे राजेशजी तिले म्हटलं चिमटा घेते मग ते बोलते. काय माहित बाबा आता कोणाचं काय आहे ना काय नाही, दोघाचं काय आहे ना काय नाही. आपल्याला काय माहित त्याच्या दोघात काय होते काय नाही? आपल्याला सांगते का, विचारते का, पुसते? आपल्याला काय माहित होईल? काय तो बाबा पोरग धुवून राहिलं काय तर कपडे जाऊन पाहा लागन जरासं. धुऊ दे, धुवा म्हणा कपडे तुमचे तुम्ही. काय होते धुतले तर सारे लोकच धुते. येईन धुतले तर काय होऊन राहिलं? सगळं काय बायकोनच काम केलं पाहिजे का? माणसानं काहीच नाही केलं पाहिजे काय? इथे यायची पंगत भरते काय होत आहे? मस्त येतं येईल भेटते बिचारीला जेवायला नाही आजच्या दिवशी. अहो आता कसं आहे, येईल कोण खाऊ घालून बिचारीले. हा, ते काय करते दरवर्षी यायची एक पंगत असते. जेवढे येते तेवढे बसते तरी अन्न सरत नाही. पुरताच पुरते म्हटलं, पुरं गाव उलटते, सगळे लोक जेवून जाते पण पंगत सरत नाही म्हटलं. असा आशीर्वाद आहे बजरंगबलीचा. मग पाय कसे जेवते बिचारे आपले बजरंगबलीचे भक्त, पाय कसे मस्त जेवते. आहे की नाही? पाय तुला पाहून राहिले ते. जेवा जेवा आरामात जेवा, काही नाही म्हणत कोणी तुम्हाला. जेवा, लय लोक जेवते होते इथं तर. हा, लयच मोठी पंगत आहे ना. एवढ्यानं काय झालं बिचारे, अजून पुरं गाव उलटून येते म्हटलं. रात्रही होऊन जाते पण जेवण नाही सरत. रात्रभर चालू राहते असं समजतो. 1ही वाजते 2ही वाजते तरी लोक येताच येते आणि जेवण होतेच होते तरी सरतच नाही म्हटलं. स्वयंपाक चालूच राहते. काय पुरणाची पोळी आहे म्हटलं आणि भात भाजी, डाळ भाजी, आलू वांग्याची भाजी, सगळंच आहे जेवायला. जेवा तर मन सोक्त मस्त. जेवा हो जेवा, गोष्टी नका करू. जेवा ना, लवकर उठा. पंक्ता उठल्या म्हणजे दुसऱ्या लोकांना बरं होते बसाले. इथं गोष्टी नाही करा लागत. जेवा लागते ना, घराकडे जा लागते लवकर. आज माहित पडलं कसे कपडे धुवा लागते आणि कसा वाका होते. बायको कशी धुवत असं माय बिन एवढाले कपडे, केवढे कपडे धुते. आज पाय ना मला काय म्हणते 6-7 ड्रेस धुतले तर मला पूर्ण थकून गेलो मी, थकवा येऊन गेला. आणि ते तर पुऱ्या घरातले कपडे धुते, सगळेच धुते. 1 दिवस धुतले मी, ते तर रोज एवढाले कपडे धुते. तिचा जीव काय म्हणत असं मोहिनीचा. आपण तर फक्त हुकूम चाडतो, हे घे कपडे धुवून टाकजो. हे तुला सांगितलं होतं ना कपडे धुवाले, धुताने झाले कपडे नाही धुतले, असं नाही केलं तसं नाही केलं. 3 पैशाच्या जोरावर आपण बायकोवर किती वजन टाकतो, किती बोलतो तिले.
हे नाही केलं, ते नाही केलं, ते नाही केलं. जसं काही आपण बायको नाही आणत घरी, कामवाली बाईच आणतो, पगार देऊन राहिलो जसं तिले. 1 रुपया देत नाही बिचारीले. ते 2-3 हजार रुपये मागते 2-3 महिन्यातून, ते द्यायला माणूस कस करते. आता असं आहे, बायकोची कमी जेव्हा बायको नसते तेव्हा जाणवते, जेव्हा बायको घरी असते तेव्हा तर काही जाणवत नाही तिची कमीपणा. बापरे, बायको असून माणसाला कपडे धुवा लागते काय? बेकारच कंडिशन आहे मग तर. मग काही फायदाच नाही झाला लग्न करून तर. नाही लग्न केलं असतं तर परवडलं असतं. अरे बा, तू कायले आली इकडे? मी कपडे धुवा नाही तर काही करू. तू कायले चालली पण? आता तुला जर कोणा पाहून घेतलं तर अजून माझी खटियाकडे बिस्तारा गोल होऊन जाईल म्हटलं. हा, आतापर्यंत तर बायकोच नाराज होय, आता घरातले सगळे नाराज होईन. बरं जाय बॉ टीना, तिकडे घरी जाय तुया. कपडे धुवायला आली ना, दोघं मिळून धुवू ना आपण कपडे. मग एकट्या एकट्यानेच कपडे धुते का? मी पण धुवू लागते ना. चला, तुमचे कपडे धुवायचे आहे ना, मी पण धुवू लागते कपडे. मशीन मध्ये धुवायचे की हाताने धुवायचे? काही गरज नाही आहे बाबा, जाणं तू घरी जाणं. अजून कोणी पाहून घेईन? वहिनी घरीच आहे आणि आई घरीच आहे. चल, आईनं तरी पाहिलं तर समजून घेईन, पण वहिनी समजून घेणार नाही. वहिनी सांगन म्हटलं मोहिनीला सगळं आल्यावर, उद्या परवा येतेच ते. तू कायले चाली इथं? कोण बाहेर भेटलं ते कमी आहे, कमी नाही आहे काय? सांग. आता राहू दे ना बा, राहिली सुईली आहे ते राहू दे ना आता. बाकी पण मी काम करू लागासाठी आली आहे ना. मी तिथून पाहिलं तू कपडे धुत होता ना, मला चांगलं नाही वाटलं. मी म्हटलं चल मी कपडे धुवू लागतो म्हटलं आता. आणि बस कर आता, त्या मोहिनीला आता डिवोर्स दे आणि बस आपण लग्न करू दोघं जण. मला नाही राहायचं आता, मला दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करायचं आहे, तुझ्याच सोबत करायचं आहे. मग आता आता बिलकुल नाही, आता झालं, खूप झालं. आता सांग तिला तू सगळं. तू काही पागल गिगल झाली काय? हा, मी तिला डिवॉर्स देऊ आणि ते लेकराचं नुकसान नाही होईल काय? हा, बापापासून वंचित करू का ते लेकराले? तो तर लहानसा आहे ना, त्याला का माहित आहे? आणि त्याचा काय दोष आहे या गोष्टीत? तूच सांग आता. टीना, तुला दुसरं कोणी भेटून जाते, माझ्या नान सोडून दे आता. आणि तू या मार्गात खुश राह, समजलं? आता नाही, आता खूप झालं. आता बाई, मला काय, मी काही केलं का तुझ्यासोबत? मी फक्त बोललो, चाललो, आपण भेटलो, चहा पाणी पेलो, बस झालं. इथं संपला विषय. आता मैत्री होती, तू मैत्री आता कुठच्या कुठे नेऊन टाकून राहिली. त्याच्यामुळे आता मला तुझ्यासोबत मैत्री नाही ठेवायची आहे. आणि तुझ्यासोबत जर मला कोणी पाहिलं तर विनाकारण मी बदनामी होऊन जाईल. त्याच्यापेक्षा तू घरी जा भाव, पाया पडतो मी तुला वाटल्यास. पण बायकोला तर माहित झालंच आहे ना, त्या दिवशी मीटिंगला गेला नव्हता म्हणून. मग तिला मारले ना टोमने. मग सांग ना, माझ्या घरी पाहायला सुद्धा आली होती म्हणते तुझी वहिनी. हो, टीना आहे की नाही आहे म्हणून. आणि मी माझ्या आईला सांगितलं की मी लग्नाला चालली मैत्रिणीच्या, आणि खरोखर मैत्रिणीचं लग्न होतं. मग आणि तुला काय वाटते, तुझ्या बायकोला काही शंका नसून आली त्या दिवशी की हे दोघं सोबतच असेल म्हणून? बरोबर शंका येते म्हटलं, तेवढी चॅप्टर आहे ते. नाहीतरी ते तुला सोडणार आहे, नाहीतरी तुला सोडणार आहे. त्याच्यापेक्षा तू सोडून दे ना तिला. तिला सोडून दे, आपला रस्ता वेगळा आणि तिचा रस्ता वेगळा. झालं, दोन्ही पण खुश आपण. नाही, माझी बायको कशी असो, मी तिच्यातच खुश आहे. मला काही गरज नाही दुसरं लग्न करायची. मी करत नाही, समजलं टीना? मी करत नाही. नाही तर असं जर मला त्रास देशील तर मी काका काकूला सांगून देईन म्हटलं जाऊन. तुला काय वाटते राजेश, तुझा काका काकूला सांगितलं तर मी काय भेटतो का त्यांना? हा, मी माझ्या आई बाबाला भेट नाही काही, काहीच नाही करू शकत ते. माझं जास्तीत जास्त काय करणार आहे? मला मारणार आहे? माझे आई वडील मला मारत पण नाही, लहानपणापासून नाही मारलं, आता मारणार आहे का? ते त्या दिवशी थोडासा हात उचलला माझ्या आईनं, पण माझी आई मला तशी मारतच नाही. पण मला नाही करायचं आहे ना. तू जाणं बा घरी. आत्ता जर वहिनी आल्या ना तर हे एवढीशी गोष्ट एवढी मोठी होऊन जाईल म्हटलं. असं दोघं मिळून कपडे धुवून राहिले वाटते. असं टीना कपडे धुवून द्यायला आली काय? वा वा, मस्त आहे टीना. अशी रोजच आली असती तर मग कपडे धुवासाठी चांगली गोष्ट आहे ना. हा, बरं झालं बापूजी बोलावून घेतलं तुम्ही तिला कपडे धुवासाठी. तुम्हाला तसं भारी जात होतं की नाही कपडे धुणं, आणि आता होतही नाही आमच्याकडून कपडे धुणं. असं करा ना, तिला कपडे धुवायला ठेवूनच घ्या ना आपल्या घरी. मी कपडे धुणारी दिसते का तुम्हाला? कपडे धुवत असते का मी? मी आजपर्यंत माझा एक ड्रेस पण नाही धुवून बघितला म्हटलं. माझ्याकडेच नोकर आहे धुवायला कपडे. मी आता सहज आली राजेशशी बोलायला, हा, आणि तुम्ही मला कपडे धुणारी म्हटलं का? काम करणारी दिसते का मी तुम्हाला? बाबा, आतापर्यंत तूच तर म्हणत होती कपडे धुवून देतो मी तुमचे, कपडे धुवून देतो मी तुमचे. मी ऐकलं ना, तिथून सगळं ऐकलं. म्हणून आता समोर एंट्री केली की आता धुते का बा खरंच कपडे? तर कपडे तर भरपूर आहे आमच्या घरी धुवायचे. आता माझ्याकडून धुणं होत नाही, मोहिनीकडून धुणं होत नाही. म्हटलं आता चल ठीक आहे, बरं झालं कपडे धुवायला आली म्हटलं तू. चल आता कपडे धु, नाहीतरी आमची मशीन बिघडली आहे. आणि बापूजी, लावली होती का तुम्ही मशीन? लावायला गेलो वहिनी, पण ते कधी लागलीच नाही. फिरून नव्हती राहिली. तिला दाखवायला लागते, थोडंसं दुरुस्ती करायला लागते तिले. त्याच्याच्यानं मग हातानंच धुतले बा एवढे कपडे. मग आता गरजच नाही आहे हाता घेताना धुवायची तुम्हाला, ना मशीन मध्ये टाका लागत. टीना आली ना आता कपडे धुवायसाठी, आणि टीना धुशील ना आता. आणि तसंही टीना आता डिलिव्हरी झाली म्हणजे ना, मोहिनीची काळजी घ्यायसाठी कोण ना कोणी पाहिजेच. बरं झालं तू येऊन गेली. आणि बापूजी, तुम्ही आता खरंच टीना म्हणते तसंच करा, आता करून घ्या लग्न तिच्यासोबत. यार, वहिनीनं ऐकलं वाटतं सगळं. वहिनी, मला काही चूक नाही याच्यात ना. मी हिच्या मागं लागलो ना काही. हिनं मला फसवलं म्हटलं हिच्या चाड्यात. हे मला फसवून राहिली, धीरे 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 याच्यात ओढून राहिली म्हटलं. आणि मी याच्यातून सुटका करायचा प्रयत्न करतो तर ही मला सुटकाही करू देत नाही. मला की नाही ओढूच पकडते. काय करू आता सांगा? धमकी देते म्हटलं मला बायकोला सांगायची. मी करते असं, आणि तू काय करतो? तू स्वतः येतो म्हटलं माझ्याकडे माझ्याशी बोलायला. नाही वहिनी, खोटं आहे हे. मी हिच्यासोबत बोलायला जातच नाही. त्या दिवशी मी घरून सांगून गेलो ना मीटिंग आहे म्हणून. त्या दिवशी मी मीटिंगला नाही गेलो होतो वहिनी. हिनं मला स्वतः नेलं होतं म्हटलं. कुठं नेलं होतं माहिती आहे? दूर नेलं होतं तिकडे फिरायसाठी. आणि काय म्हणे, हिला फिरायची हौस येते म्हणून मला नेते हे. आणि काय म्हणे,
असं सांगून दे म्हणे घरी का मीटिंग आहे म्हणून. अगोदरच्या दिवशी पूर्ण प्लॅन बनवला होता. माझी इच्छा नसून सुद्धाही मला नेलं म्हटलं जबरदस्ती. नाही तर तुमच्या बायकोला सांगतो म्हणे. बापूजी मला एक गोष्ट सांगा, जर तुमचं एवढं सगळं हे आहे आणि तुमची इच्छा नाही आहे तर तुम्ही जाता कशी तिच्याबरोबर? जबरदस्ती उचलून नेते ते तुम्हाला गाडीवर बसून का गाडीत बसून नेते? हा, पोरगी तर होईच नाही तुम्ही का ते माणूस आहे तुम्हाला उचलून नेते गाडीत टाकून नेते? असं जर केलं तर गोष्ट वेगळी आहे, पण माणसाला एक पोरगी अशी उचलून नेऊ नाही शकत काही. मग तुम्ही स्वतः तुमच्या मर्जीने जाता तेव्हाच ना. नाही नाही वहिनी, मला ते धमकी देते म्हटलं मोहिनीला सांगायची. आणि मला असं वाटतं की आपलं घर तुटलं नाही पाहिजे म्हणून मी हिच्या सोबत जातो. नाही तर मला काही गरज नाही आहे वहिनी. तुम्हाला गरज नाही ना तर तुम्हाला मोहिनीला सांगा लागेल सगळं समजून. मोहिनी सगळं समजून घेईन म्हटलं, समजून घेते ते, पण तुम्ही तिला सांगायचा प्रयत्न तर करा पहिले. हा, का तुम्ही तुमची इच्छा असेल तर पहा बा, मी काही म्हणणं नाही आहे या गोष्टीवर. आणि मी तुम्हाला पाहिलं पण मी सांगतही नाही तिले. तुम्ही निश्चिंत राहा त्या गोष्टीबद्दल, तेवढं मला सगळं समजते. पण तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही तुमचं पहा बा, मी तर काही बोलत नाही आता याच्यात. जाणं भाऊ जाणं, आता अजून कोणती वाट पाहतो? आता कायची वाट पाहतो सांग? आता काही जीवनच जाशील? मला काही गरज नाही आहे म्हटलं. हा, तू स्वतः माझ्या मागे मागे फिरतो आणि आता माझ्यावर ब्लेम करत आहे का? ठीक आहे, बघू नंतर. आणि मी जे म्हटलं ना त्याच्यावर ध्यान दे थोडं, नाही तर मी तर जे करायचं आहे ते करणारच आहे म्हटलं. वहिनी तुम्ही मला गलत समजू नका, मी गलत आहेच नाही म्हटलं, पण थोडंसं भयकलं होतं. पण आता मला जागेवर यायचं आहे, सुधारायचं आहे म्हटलं. हे मला एवढी परेशान करून राहिली आता थोड्याशा चुकीसाठी की खूपच करून राहिली परेशान. तिने जरी परेशान केलं बापूजी तुम्हाला, पण तुमची इथं चूक आहे ना त्याच्यात. अर्धी चूक आहे ना. तुमचं असं तर आहे नाही का तिची चूक आहे तुमचं काहीच नाही म्हणून. दोघांची सारखी सारखी चूक आहे, तर मानून घ्या तुमची चूक. मोहिनीला सगळं सांगून द्या समजून. तुम्ही जर समजून तिला सांगितलं, विश्वासात घेतलं, तर ऐकन ना ते तुमचं. पण तुम्ही जर असं कराल तर तिला अजून हे भेटन. मग काय हे तिला राहायचं आहे तर राहणार नाही ते तुमच्याजवळ. विश्वास उडून जाईल तिचा तुमच्यावरचा. बरं वहिनी, मोहिनी रागानं गेली आहे का गावाले? तिनं सांगितलं नाही माझ्यासोबत, काही बोलली नाही गेली तर चालली का काही? मला नेऊन सुद्धा नाही मागितलं म्हटलं तिथपर्यंत. नाही रागानं तर गेलीच ते. पण तिथं एक झालं का तिला जायचंच होतं ओटी भरासाठी, तिथं गेली ते तिच्या बहिणीच्या घरी. पण तुमच्यावर राग होताच तिचा. कारण बापूजी त्या दिवशी काय झालं तुम्हाला सांगतो आता. पण मोहिनीजवळ हे गोष्ट काढजा नका. त्या दिवशी तुमचा तो मित्र नाही का एक विजू म्हणून येत असते, तर तो आला. तो आम्हाला रसवंतीत भेटला. आम्ही बँकेत गेलो होतो त्या दिवशी, रसवंतीत भेटला. तर त्यानं आम्हाला सगळं सांगितले हकीकत. त्याच दिवशी तुम्ही मीटिंगला गेले होते. तो म्हणे आज तर सुट्टी आहे म्हणे. आज सुट्टी आहे तर कोणत्या याची मीटिंग आहे म्हणे? कोणाचीच मीटिंग नाही आहे म्हणे. आणि राहिलं माहिती स्वप्नीलची संगत चांगली नाही आहे म्हणे, असं त्यानं सांगितलं. राजेशला समजून सांगा असं तसं. पहिले आम्ही मित्र होतो म्हणे, त्यानं माझी संगत सोडली म्हणे, स्वप्नील सोबत लागला म्हणे आता म्हणे, असं म्हणे बा. हा वहिनी, त्या दिवशी गोष्ट ना, त्या दिवशी हिनंच नेलं होतं मला. हिनं मला फोन केला अगोदरच्या दिवशी. मी म्हणे तुमच्या घरीच येतो म्हणे. मी म्हटलं नाही, माझ्या घरी याचं काय काम आहे म्हटलं. तर ते आम्ही पहिल्या वेळेस फिरलो ना, कॉफी गिपी प्यायला गेलो होतो. तर त्या दिवशी तिनं माझे फोटो काढले होते तिच्यासोबत. तिच्या मोबाईलमध्ये आहे ते फोटो. तर म्हटलं आता आपण सेल्फी काढतो की नाही असं जवळ राहून, तर ते काढले होते. तर ते बायकोला दाखवतो म्हणे तुमच्या, नाही तर माझ्यासोबत चला म्हणे. म्हणून गेलो होतो वहिनी मी त्या दिवशी. म्हणून मी घरी खोटं बोललो का मीटिंग आहे म्हटलं आज. मी मोहिनी तर समजून गेली असं. पण तिनं सुरुवातीला तर काही नाही वाटलं तिले. पण तो विजू भेटला म्हणता ना. हो, त्यानं सांगितलं मी आज घरीच आहे म्हणे, रस प्यायला आलो म्हणे, आज सुट्टी आहे म्हणे, ते येत असतो म्हणे मी इथं. त्यानं सगळं सांगितलं. मग मोहिनीनं म्हटलं राजेशजी तर म्हणे मीटिंगला गेले म्हणे. तो म्हणे मीटिंग आहेच नाही म्हणे. आणि बॉस काही कधी घरी मीटिंग ठेवत असते काही म्हणे. त्यानं सरळच म्हटलं. आमच्या लक्षात आलं पण आम्ही काही बोललो नाही, शब्दही नाही बोललो ना. ते बोलली ना, मी बोललो, काहीच नाही बोललो आम्ही. म्हणून तिनं तुम्हाला काही विचारलंही नाही त्या गोष्टीबद्दल. पण वहिनी तिनं जर मला विचारलं असतं ते गोष्ट तिथं क्लिअर नाही झाली असती काय? क्लिअरही झाली असती आणि मी तिला सांगितलं असतं काय गोष्ट आहे तर. ते कशी विचारून तुम्हाला? तिनं विचारलं असतं तुम्ही अजून खोटे बोलले असते, अजून तिचं मन तुटलं असतं. म्हणून तिनं काही विचारलं नाही. ते तिनं मलाही सांगितलं. वहिनी म्हणे ताई म्हणे ही गोष्ट आता काढायचीच नाही म्हणे घरी म्हणे. ना मी काढत ना तुम्ही काढ जा म्हणे. हे तर खूपच झालं खोटं वहिनी. आता कसं करा? मोहिनीला कसं समजावू मी आता? मला तिच्या समोर जात सुद्धा शरम येऊन राहिली म्हटलं. आता ते कसं करायचं आहे, काय करायचं ते तुमचं तुम्ही पहा बा. मी काय सांगू, तुमच्या डोक्याच्या मनात काय बोलू शकतो मी? हा, राहिलं हे लपवायचं हे मी लपू शकतो. मी सांगणार नाही लागत ते घरी आली होती का काही म्हणून. आता मीच कायले भेटतो वहिनी? मी नाही भेट आता. मी बरोबर सांगतो तिला समजून. मी आता सांगतो ना, मी साफ मनानं सांगतो. आता मी या पोरीसोबत बोलणारही नाही आणि कधी येणार नाही, जाणार नाही, काहीच नाही म्हटलं. ठीक आहे ना, तुमची इच्छा बा. तुम्हाला सुधारायचं आहे, कसं करायचं आहे तुम्ही आता पहा. झाले रे कपडे धुणं? बापा एवढे मोठे कपडे धुतले काय रे? राहू देत आहे. हा, मशीन कोण नाही लावून दिले कपडे सारे? आई ते मशीन बिघडली आहे ना, आणि कसे लावू त्याच्यात कपडे? सगळे कपडे मी टाकून दिले होते सबमध्ये. मग आता हे एकामेकाला करावं लागले असते ना याचे, म्हणून मग धुवून टाकले. जाऊ दे म्हटलं आता. आज जातच नाही लेकाले ड्युटीवर, घरीच राहतो. आणि एवढे कपडे धुवून वायर झाले का प्रेसले टाकून देतो. मग आता एवढे कपडे मला महिनाभर पुरते घालायले. चांगलं केलं. आता बायकोले महिनाभर कपडे धुवायचं कामच नाही येते. पुढच्या महिन्यात अजून धुवून घेजो. आई आता तसंच करायला लागणार आहे मला. आता तिची मदत तर मला करायला लागणच ना. आता तिचे कपडे धुणं कोणतंही काम असो मी करत नाही, तिच्यासाठी हर गोष्ट करून मी आता.
मला समजली किंमत. का बायको नसली तर तिची काय किंमत आहे, असली तर आपण किंमत करत नाही, नसली ना तर तिची बरोबर आठवण येते. हो बन बायकोचा बैल, आम्हाला काय करायला लागते. तुझी बायको तुले भारी पडन अजून. नाही पडत आई, बारीकिनी नाही पडत. जेवढं मी तिच्यासाठी करेन ना तेवढी तिला माझी जाणीव तरी राहील म्हटलं. आणि ह्या वेळेस आता तिला गरज आहे माईवाली, माझ्या साथीची, माझ्या सगळ्या गोष्टीची गरज आहे तिले. आणि मी तिला एकटं कसं सोडू आई आता यावेळेस? हा, आणि आई तुला चुकलं नाही काय? त्या ते ओटी भरायला लागते म्हणते, तर त्या काहून छायाची तर भरली होती. मग छायाची भरली तर तुझ्या सुनीची काहून नाही भरू शकली? हा, सुनीची भरायला कोणती हे झाली होती तुले? पापा म्या माया पोरीची भरली, तिच्या सासूनं भरली काय तिची? मग मी कायले भरत बसू सुनायची? हा, भरण द्यायच्या माया. म्हणजे मीच काय ठेका घेतला काय सुनायचंही करायच्या? मी नाही करत, मी करतच नाही. ह्या करत बसन त्याची माय. गेली ती तिच्या बहिणीच्या घरी, करण तिची बहीण करण, माय करण. आई किती खराब विचार आहे हो तुझे. मला वाटलं नव्हतं का तू एवढा खराब विचारायची असेल म्हणून. हा, अन सुनीच्या हातची भाकर खायच्या वेळेस कशी गोड लागते आई? जेव्हा तुझ्यावर काही संकट येईन, हा, तुझ्या कोण बनणार नाही, तेव्हा सुनाच करण ना तुझ्या. का पोरगी येईन करायला इथं? पोरगी तर तुला विचारत नाही आई कोण्या गोष्टीले. आणि तू काय म्हणते तर त्या सुनाईसाठीच अशी करतो? अशी नको करत जाऊ, सुनाच तुझ्या आधार आहे म्हटलं शेवटी. वहिनी तुमची ओटी भरली काय? नाही बापूजी, आता मोहिनी आल्यावर जाईन ना मी माझ्या आईच्या घरी. आई भरण ना. आता ते जात होते आईच्या घरी, पण ते म्हणे मी आता ताईच्या घरी जातो म्हणे, गेली नाही म्हणे लई दिवसाची, तर म्हणून ते तिच्या बहिणीच्या घरी गेली. मला म्हणे चला म्हणे, पण मी म्हटलं बाई मग इथं घरी पाहिजे म्हटलं एक जण करणार, म्हणून मी थांबली. आता ते येईन तर मी चालली जाईन माझ्या आईच्या घरी. वहिनी काही गरज नाही आईच्या घरी जायची तुम्हाला, काहीच गरज नाही. आईच भरण तुमची ओटी, आता बिलकुल आईच भरण. आणि जर आईनं नाही भरली तर मी स्वतः भरण. काहून भरू नाही शकत काय? दे रोय, मी तुमच्या लेकरासारखा आहे, मी भरण तुमची ओटी. नाही आई भरण तर बरोबर नाही. तू तुझे कर्तव्य विसरली तर आम्हाला तर आमचे कर्तव्य पूर्ण करायला लागेल ना. आणि दादा नाही आहे तर मला तर माझ्या बायकोची, वहिनीची काळजी तर घ्याच लागन. मी माझ्या सुट्ट्या टाकून काही करण, पण तरी दोघीची काळजी घेईन म्हटलं आता. बापरे, बापूजी तर लय सुधरून गेले आता. मोहिनी काय गावाला गेली तर. बरोबर नाही का बा? आज तुम्हाला राजेशचं रूप कसं वाटलं ते सांगा कमेंट करून. हा, राजेश असाच आहे म्हटलं, पण थोड्याशा कारणानं बिघडला होता. पण आता तुम्ही सांगा कमेंट करून का राजेश कसा आहे बा. चला मग पाहू आता बाकीचं आता उद्याच्या कहाणीत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली विदर्भाची चुगली आहे ते पण पाहायला विसरत नका जाऊ. शांताबाई येते मस्त व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी, आणि ते पण पाहता, त्याची लिंक भेटून जाते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. भेटू मग आता आपण उद्याच्या भागात.